श्रीकृष्ण उवाच नाहं भक्षितवानम्ब सर्वे मिथ्याभिशंसिनः यदि सत्यगिरस्तरैः समक्षं पश्य मे मुखम्. गोपाळांनी बलरामदादांनी सुद्धा तक्रार केली यशोदेकडे की कृष्णाने माती खाल्ली. तेव्हा यशोदेने कृष्णाच्या दोन्ही हाताला धरलं आणि हात उभारून विचारलं, कृष्णा, तू माती खाल्लीस? गोपाळ सांगतायत, बलरामही सांगतोय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आई, मी माती खाल्ली नाही. सगळेजण खोटं बोलत आहेत. यांचं म्हणणं तुला खरं वाटत असेल तर आपल्या डोळ्यांनीच पहा माझ्या तोंडात. यशोदा म्हणाली, ठीक आहे, कृष्णा जर असं असेल तर तोंड उघड पाहू. कृष्णाने तोंड उघडलं आणि यशोदेनं विश्वरूप पाहिलं. ज्योतिश्चक्रम जलम तेजो नभस्वान्वियदेव च वैकारिकाणींद्रियाणि मनोमात्रा गुणस्त्रयः. चराचर विश्व, आकाश, दिशा, डोंगर, द्वीप, समुद्रासह पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्र, ताऱ्यासह सर्व ज्योतिर्मंडळ, पंचमहाभूत, काल, स्वभाव, कर्म, कृष्णाच्या एवढ्या एवढ्या लहान मुखामध्ये सर्व विश्व पाहिलं आणि साशंक झाली की मी पाहते आहे हे माझं स्वप्न आहे का भगवंताची माया आहे, का माझ्या मनाला काही भ्रम निर्माण झाला आहे, का माझ्या या मुलाला जन्मताच काही योगसिद्धी प्राप्त झाली आहे. ज्याच्या सत्तेनं विश्वाची प्रचिती येते त्याचं रूप अचिंतनीय आहे, चिंतनीय नाही. म्हणजे चिंता काय, विचार करायला त्याच्या पलीकडचं आहे. ही मी आहे, माझे पती आहेत, माझा मुलगा आहे, गोप गोपी गोधन हे सगळं माझं आहे. पण ही कुबुद्धी आहे, माझं 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 माझं, ही कुबुद्धी आहे. ही भगवंताची माया आहे, त्यालाच मी शरण जाते. भगवान श्रीकृष्ण हा भगवान नियंता परमेश्वर आहे याचं ज्ञान यशोदेला होऊ लागलं होतं. इतक्यात माया आवरली. कारण कृष्णाने विचार केला, मला जर ही परमेश्वर मानायला लागली तर माझं बालपणच संपलं, मला पायच पडत बसेल ही. म्हणून माया आवरली. यशोदाही विसरली. पूर्वीप्रमाणे तो उचलून त्याला मांडीवर घेतलं. प्रेमाचा पाहणा फुटला. वेद, उपनिषद, सांख्य, योग, भक्त, ज्याला हे सगळे ज्याला परमेश्वर मानतात, ज्या महात्म्याचं गीत गातात, त्या भगवंताला यशोदा आपला पुत्र मानू लागली. राजाने विचारले की ब्रह्मर्षे, नंदाने असं कोणतं पुण्य केलं होतं, यशोदेने अशी कोणती तपश्चर्या केली होती की त्या दोघांच्या पोटी भगवान श्रीकृष्ण आले. यशोदेने कृष्णाला स्तनपान दिलं, कृष्णाने बाललीला केल्या, त्या इतक्या पवित्र आहेत की त्याचं श्रवण आणि कीर्तन करणाऱ्या लोकांचं सुद्धा पाप ताप नाहीसे होतात.
त्रिकालदर्शी ज्ञानी पुरुष सुद्धा ज्याचं गायन करतात, त्याचं पुत्र सुख ज्यांना लुटायला मिळालं ते नंद यशोदा यांनी काय पुण्य केलं होतं. शुकदेव म्हणाले, श्री शुक उवाच द्रोणो वसूनां प्रवरो धरया सह भार्यया करिष्यमाण आदेशान् ब्रह्मणस्तमुवाचः. शुकदेव म्हणाले की नंद पूर्वजन्मी एक वसू होता. देवासारखी एक श्रेष्ठ योनी आहे वसू, 8 आहेत ते. त्या वसूचं नाव होतं द्रोण आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं धरा. ही या जन्मामध्ये यशोदा झाली आणि द्रोण वसू आहे तो नंदराजा झाला. त्यांनी पुष्कळ तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाच्या आदेशाचं पालन करण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मदेवानी त्यांना वर मागायला सांगितलं. त्यात त्यांनी मागितला की भगवान आमच्या पोटी जन्माला यावा. तथास्तु म्हणाले. पोटी जन्माला जरी नाही आला तरी त्याच्यापेक्षा जास्त प्रेम नंद यशोदेवर केलं. ते परम यशस्वी द्रोण व्रजामध्ये नंद नावाने जन्माला आले. ती धरा होती ती यशोदा झाली. भगवान त्यांचे आता पुत्र झाले. ब्रह्मदेवाचं वचन सत्य करण्याकरता भगवंताने गोकुळामध्ये राहून बाललीलांनी सर्वांना आनंद दिला. शुकाचार्य म्हणतात, एकदा गृहदासीषु यशोदानंदगेहिनी कर्मांतरनियुक्तासु निर्ममंथ स्वयं दधी. एकदा नंदराणी यशोदा दासीना दुसऱ्या कामाला लावून स्वतः दही घुसळायला लागली. काही घरातली कामं घरातल्या मालकिणीनेच करायची असतात. दधिमंथन करताना भगवंताच्या ज्या ज्या बाललीला वर्णन केल्या होत्या त्याचं गायन करू लागली. जेव्हा ती यशोदा दही घुसळत होती, उशिरा मुलगा झालेला, 40शीला आलेली आहे, अंग स्थूल झालेलं. क्षौमं वास पृथुकटितटे बिभ्रती सूत्रनद्धम पुत्रस्नेह स्नुतकुचयुगम जातकं पंचसुभ्रूः रज्ज्वाकर्षश्रमभुजचलत्कङ्कणौ कुण्डले च स्विन्नं वक्त्रं कबरविगलन् मालती निर्ममन्थ. स्थूल शरीरावर रेशमी वस्त्र नेसली होती. सुती कंबरपट्टा धारण केला होता. पुत्रस्नेहामुळे स्तनातून दूध पाजरत होतं. रवीची दोरी वारंवार ओढण्याने हात शिणले होते. हातातील बांगड्या आणि कानातील कर्णफुलं हलत होती. श्रमाने घाम आला होता आणि चेहऱ्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते आणि वेणीमध्ये घातलेली मोगऱ्याची फुलं गळून पडत होती. काय सुंदर वर्णन आहे, अप्रतिम. याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात, हुबेहूब वर्णन. भगवान श्रीकृष्णाला, बालकृष्णाला भूक लागली. दूध पाज म्हणून सांगायला जवळ गेला. आईजवळ आला. तिच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणि रवी पकडली आणि आईचं घुसळणं थांबवलं. यशोदेने कृष्णाला मांडीवर घेतलं. त्याला दूध पाजू लागली. त्याचं सुंदर मुख न्याहाळू लागली.
इतक्यात चुलीवर ठेवलेलं दूध उतू गेलं. कृष्णाला तसंच खाली ठेवलं. अर्धवटच पिणं झालं बिचाऱ्याचं. आणि गडबडीनं दूध उतरवण्याकरता निघून गेली. कृष्णाला राग आला. थरथरणारे लाल चुटूक ओठ दातारी चावले. माझ्यापेक्षा दूध महत्वाचं आहे काय म्हणलं आईला. जवळच पडलेला एक दगड होता. त्याने दह्याचं मडकं फोडून टाकलं. डोळ्यामध्ये खोटे अश्रू आणत माझघरामध्ये जाऊन नकळत सगळ्याच्या लोणी खाऊ लागला. आत्ताची पोरं लोणी खातच नाहीत. काय करायचं, तूपही खा म्हणत खात नाही, लोणी खात नाहीत. बाजारात गजरी आणा म्हणतात. चॉकलेट आणा, लेमन आणा. उतू जाणारं दूध खाली उतरवलं आणि यशोदा पुन्हा आली. पाहते तो दह्याचं मडकं फुटलेलं. जाणलं तिने आपल्या लाडक्याची करामत आहे. बघितलं इथं नाही तिथं नाही. शोधल्यानंतर समजलं की पालथ्या उखळ्यावर उखळावर तो उभा आहे आणि शिंक्यावरचं लोणी वानरांना खाऊ घालतो आहे. चोरी उघडकीला येईल म्हणून भीतीनं चारी बाजूला पाहत आहे. यशोदा हळूच पाठीमागून त्याच्याजवळ जाऊन पोचली. कृष्णाने पाहिलं की आई हातामध्ये छडी घेऊन आपल्याकडे येते आहे. उखळावरून त्यांनी खाली उडी मारली आणि घाबरल्यासारखं दाखवून पळाला. यशोदा त्याला पकडण्याकरता मागे धावू लागली. योगी तपस्येनं शुद्ध झालेल्या मनाने सुद्धा ज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, ज्याला प्राप्त करू शकत नाही, त्याला पकडण्याकरता यशोदा पळायला लागली. कृष्णाच्या मागे धावू लागली. आता 40शीला आलेली, अंग स्थूल झालेलं. लहान मुलं सापडतात तो आईला. आई तरुण असते तर सापडतात. त्यामुळे पहिली मुलं जास्त मार खातात. शेवटल्या आपत्त्याला मारायला आईच्या ताब्यात म्हणजे अंगात शक्तीच नसती मारायला. मग नुसतं तोंडाने पट्टा सुरू होतो, बाकी काही नाही. तिची चाल मंदावली, वेणी ढिली झाली, फुलं खाली गळू लागली. श्रीकृष्णाला कसं तरी पकडलं, म्हणजे कृष्णानेच पकडून घेतलं. आईला म्हणा जास्त आपल्याला त्रास देणं बरं नाही. त्याला रागावू लागली. हातातून चूक घडल्यामुळं रडत रडत तो हाताने डोळे चोळत होता. डोळ्यातलं काजळ वाहून तोंडावर आलं होतं. नजर वर केली आणि भीतीनं बावरल्यासारखा चेहरा केला. आपला मुलगा घाबरला आहे असं पाहून यशोदेच्या हृदयामध्ये माया दाटून आली. छडी फेकून दिली. असा विचार केला की याला जरत बसावी म्हणून दोरीनं बांधलं पाहिजे. पण बांधणार कसं? न चांतरं न बहिर्यस्य न पूर्वं न पिचापरं पूर्वापरं बहिश्चांतर जगतो यो जगच्चयः. आणि ज्या परमात्म्याला आत नाही, बाहेर नाही, आदी नाही, अंत नाही, त्याला बांधणार कसा? आदी आणि अंत असं तर बांधता येईल वस्तूला. त्या आकारच नाही, निराकाराला बांधणार कसं? पण इंद्रियाच्या पलीकडे तो अव्यक्त आहे. त्यानं मनुष्यरूप धारण केल्यामुळं त्याला पुत्र समजून यशोदा बांधायची इच्छा करू लागली. पहिली दोरी आणली, बांधली, 2 बोटं कमी पडली. दुसरी दोरी आणली, बांधली, 2 बोटं कमी पडली. घरातल्या सगळ्या दोऱ्या जोडल्या तरी सुद्धा तिला बांधता येईना. गोपी हसायला लागल्या. तिलाही हसू आलं. आश्चर्य वाटलं. कृष्णाने पाहिलं की आईचं शरीर घामाने ओलचिम्म झालं आहे. वेणी सैल होऊन फुलांची वेळी गळून पडलेली आहे. म्हणला आईला आता जास्त त्रास देणं योग्य नाही, आपण आता बांधून घेऊ.
म्हणून आईची करुणा येऊन त्यांनी स्वतःला बांधून घेतलं. स्वतःला बांधून घेतलं म्हणजे मी भक्ताकडून बांधला जातो, मला भक्तच बांधू शकतात हे जगाला कळावं म्हणून यशोदेकडनं बांधून घेतलं. यशोदेला जो कृपाप्रसाद मिळाला तो ब्रह्मदेव, शंकर, लक्ष्मी यांना सुद्धा प्राप्त झाला नाही. योगी ज्ञानी लोकाला सुद्धा त्याला बांधता येत नाही. त्याला बांधलं आणि घरातली कामं करण्याकरता निघून गेली. मग उखळाला बांधलेल्या कृष्णाने उखळ ओढत 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 अंगणात आला. अंगणामध्ये 2 झाडं होती, एक यमल आणि दुसरा अर्जुन. झाडाची नाव आहेत. ती 2 झाडं म्हणजे नलकुबर आणि मणिग्रीव हे कुबेराचे पुत्र शापानी वृक्षयोनीमध्ये आले होते. नारदांनी त्यांना शाप दिला होता की तुम्ही वृक्षयोनीमध्ये जाल. त्या राजाने विचारलं. राजोवाच कथ्यतां भगवान एतत्तयो शापस्य कारणं यत्तद्विगर्हितं कर्म येन वा देवर्षेस्तमः. शुकाचार्य म्हणाला, महाराज आचार्य, नलकुबर आणि मणिग्रीव यांना वृक्षयोनीमध्ये जायचा शाप का मिळाला? त्यांनी कोणतं निंद्यकर्म केलं होतं? शुकाचार्य म्हणाले, ऐक, नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघे कुबेराचे पुत्र होते, रुद्राचे गण होते. त्यांना अतिशय गर्व झाला होता. ते दोघे जण मंदाकिनी नदीच्या तटावर कैलास पर्वताच्या रमणीय उपवनामध्ये वारुणी नावाची दारू पिऊन मदोन्मत्त झाले होते. नशेमुळे डोळे भेभिरत होते. भोवताली स्त्रिया गाणं बजावणं करीत होत्या आणि ते दारूनी झिंगलेले त्या स्त्रियांच्या बरोबर विहार करीत होते. कमळाची माळ गळ्यामध्ये घालून गंगेमध्ये स्त्रियासह शिरून जलक्रीडा करू लागले, जशी हत्तीणीनं हत्तीबरोबर जलक्रीडा करावी त्याप्रमाणे. कर्मधर्म संयोगाने देवर्षी नारद तिथे आले. पाहिलं की हे शुद्धीवर नाहीत, उन्मत्त आहेत. नारदांना भावून स्त्रिया होत्या त्या विवस्त्र त्या लाजल्या. आपापली वस्त्र त्यांनी परिधान केली. पण हे मदिरापान करून उन्मत्त झालेले नारदासमोर तसेच विवस्त्र उभा राहिले. नारदाला राग आला. नारद म्हणाले, जे लोक विषयाचं सेवन करतात त्यांच्या बुद्धीला बिघडवणारा दोष म्हणजे संपत्तीची नशा. दारूच्या नशेपेक्षा संपत्तीची नशा भयंकर असते. दारूची निदान 2 तासांनी 4 तासांनी उतरते, संपत्ती जायला पुष्कळ वर्ष लागतात उतरायला. दारू बुद्धिभ्रंश करणारी आहे. संपत्तीमुळे स्त्री, जुगार आणि मद्य येतात. श्री म्हणजे संपत्तीच्या मदाने अंध होऊन इंद्रियाचे गुलाम झालेले क्रूर पुरुष शरीराला अमर समजून देहधारी पशूची हत्या करतात. त्यांना भूदेव, नरदेव या नावाने संबोधलं जातं. पण शेवटी काय अवस्था होते? त्यांचं शरीर पशुपक्ष्यांनी खाऊन त्याची विष्ठा बनते किंवा जाळल्यावर राखेचा ढीर होतो. मग शरीर कोणाचं?
पालनपोषण करणाराचं, आईचं का बापाचं, का जाळणाऱ्या आगीचं, का खाऊन टाकणाऱ्या कोल्ह्या कुत्र्याचं? शरीर प्रकृतीपासून उत्पन्न होऊन ती मध्येच सामावून जाते, पण त्या शरीराला आत्मा समजून मूर्ख माणसं दुसऱ्याचे प्राण घेतात. असत स्त्री मदांधस्य दारिद्र्यं परमंजनम आत्मौपम्येन भूतानि दरिद्र परमीक्षते. हे दोघे संपत्तीच्या मदाने अंध झालेले आहेत. संपत्तीच्या मदाने आंधळे झालेले आहेत, त्यांना दृष्टी येण्याकरता सगळ्यात डोळ्यातलं अंजन चांगलं कोणतं? दारिद्र्य. कारण दरिद्री मनुष्य सर्वांना पाहतो, दृष्टी असते, पण त्याला कोणीच पाहत नाही. एकदा शरीराला काटा टोचला म्हणजे दुसऱ्याला काटा टोचल्यावर काय दुःख होतं हे माहीत होतं. अहो, ज्याला काटा टोचलाच नाही त्याला दुःख काय माहीत असणार? म्हणून दारिद्र्य भोगलं पाहिजे. दारिद्र्याला गर्व नसतो, कुठलाही गर्व नाही, मद नाही. तो जो त्रास भोगतो ती तपश्चर्या असते. रोजच्या भोजनाची मारामार होते, भुकेनं शरीर दुबळं होतं, इंद्रिय अशक्त झालेली असतात, मग तो दुसऱ्याला त्रास देऊ शकत नाही. साधू पुरुष जरी समदर्शी असले तरी सुद्धा त्यांचा सहवास दरिद्री माणसाला सुलभ आहे, कारण दारिद्र्यामध्ये वैराग्य प्राप्त होतं. संत सज्जनांची भेट होते, संतांच्या संमतीनं मग संगतीनं लालसा सुद्धा नष्ट होते, अंतःकरण शुद्ध होतं. हे सगळे दारिद्र्याचे फायदे आहेत. म्हणून माणसाने आयुष्यामध्ये एकदा दारिद्र्य भोगावं, त्याशिवाय अक्कल येत नाही. पण जीवनाच्या तारुण्यात दारिद्र्य भोगलं चालतं, म्हातारपणी फार अवघड असं दारिद्र्य भोगणं. अशा प्रकारे हे दोघे जण दारू पिऊन उन्मत्त झालेले आहेत, मदाने आंधळे झालेले आहेत, इंद्रियाचे गुलाम आणि स्त्री लंपट झालेले आहेत. नारद म्हणाले, यांचा मद मी नाहीसा करतो. हे कुबेराचे पुत्र असून मदोन्मत्त झालेले आहेत, अज्ञानात बुडालेले आहेत, विवस्त्र आहेत, कशाचंही भान नाही. म्हणून हे आता वृक्षयोनीला जायला योग्य आहेत. म्हणजे पुन्हा असा अभिमान त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही. वृक्षयोनीमध्ये सुद्धा माझ्या कृपेनं यांना स्मृती कायम राहील. आणि ज्यावेळी यांना श्रीकृष्णाचं सान्निध्य लाभेल तेव्हा ते मुक्त होतील आणि आपल्या लोकी निघून जातील, असा उशापही दिला. अशा प्रकारे शाप आणि उशाप देऊन देवर्षी नारद नरनारायणाच्या आश्रमाकडे निघून गेले. आणि हे नलकुबर आणि मणिग्रीव दोघे यमल आणि अर्जुन नावाचे वृक्ष होऊन तिथे राहिले. श्रीकृष्ण त्यांना मुक्त करण्याकरता उखळ घेऊन हळूहळू हळू त्या झाडापाशी आला. भगवंताने विचार केला की नारदाचा शब्द खरा झाला पाहिजे. हे दोघे जण सुद्धा माझा भक्त कुबेर यांचे पुत्र आहेत, म्हणून यांच्यावर आता दया केली पाहिजे. यांचा शाप पूर्ण झालाय. म्हणून कृष्ण त्या दोन्ही झाडाच्या मधून गेला. जुळी झाडं होती आणि उखळ अडकलं.
कमरेला दोरी बांधलेल्या त्या मुलाने अडकलेल्या उखळाला जो हिसका दिला, त्याबरोबर ते दोन्ही झाडं कडकड कडकड आवाज केला. फांद्या, खोडं, डहाळ्या जोराने कडकडाट करून मोडून खाली पडल्या. त्या दोन्ही वृक्षामधून अग्नीप्रमाणे तेजस्वी असे दोन सिद्ध पुरुष, कोण? नलकुबर आणि मणिग्रीव, हे बाहेर पडले. त्यांनी कृष्णाच्या चरणावर डोकं ठेवलं, नमस्कार केला आणि प्रार्थना केली. देवा, कृष्ण कृष्ण महायोगिन्स्त्वमाद्य पुरुष परः व्यक्ताव्यक्तमिदं विश्वं रूपं ते ब्राह्मणा विदुः. हे योगेश्वरा श्रीकृष्णा, आपण प्रकृतीच्या पलीकडचे पुरुषोत्तम आहात. व्यक्त अव्यक्त विश्व आपलंच रूप आहे. आपण हे वेदवेत्ते जाणतात. आपण सर्वशक्तिमान काल आहात, अविनाशी ईश्वर आहात, साक्षी परमात्मा आहात. कोणता मनुष्य आपल्याला जाणू शकेल? आपल्याला मी नमस्कार करतो आहे. हे प्रभो, आपण परब्रह्मस्वरूप आहात, आपल्याला मी नमस्कार करतो. आपण सर्वांची अभिलाषा पूर्ण करणारे आहात. जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झाला आहात. नमः परम कल्याण, नमः परम मंगल, वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. हे परमकल्याण स्वरूप, परममंगल स्वरूप, आपल्याला नमस्कार असो. शांत, सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. नारदाच्या अनुग्रहामुळे आपलं दर्शन आम्हाला झालं. देवा, आता आम्हाला जाण्याची आज्ञा द्यावी. प्रभो, आम्हाला एकच वर द्या. फार सुंदर वर मागितलाय. वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः स्मृत्यां शिरस्तव निवास जगत्प्रणामे दृष्टिः सतां दर्शनेस्तु भवत्तनूनाम्. त्या दोघांनी, कुबेराच्या पुत्रांनी वर मागितला, आमची वाणी आपल्या गुणाचं वर्णन करण्यामध्ये मग्न राहू, आमचे कान आपल्या कथा ऐकोत, आमचे हात आपली सेवा करोत, आमचं मन आपल्या चरणकमलाचं स्मरण करण्यामध्ये रममाण हो, आमचं मस्तक सर्वांचे निवासस्थान अशा आपल्यापुढे नम्र राहू, आमचे नेत्र आपलं दर्शन घेऊ. अशा प्रकारे प्रत्येक आमचा अवयव भगवंताच्या कामी यावा असा वर मागितला. अशा प्रकारे कृष्णाची स्तुती केल्यावर उखळाला बांधलेले भगवान म्हणाले, तुम्ही मदाने आंधळी झाला होता, मला हे माहीत होतं. देवर्षी नारदांनी तुम्हाला शाप देऊन तुमचं ऐश्वर्य नष्ट केलं होतं, पण ही तुमच्यावर कृपा केली. जे समदर्शी आहेत, ज्यांनी सर्वस्व मला अर्पण केलं आहे, त्या साधुपुरुषाच्या दर्शनाने संसार बंधन नाहीसं होतं. म्हणून नलकुबरा, मणिग्रीवा, तुम्ही माझं अनंतचिंतन करीत करीत आपल्या घरी जा. तुम्हाला इष्ट असलेल्या संसार चक्रातून सोडवणाऱ्या लोकांना सुद्धा ही कथा ऐकल्यावर भक्तीची प्राप्ती होईल. भगवान असं म्हणाले. त्या दोघांनी भगवंताला प्रदक्षिणा घातली, वारंवार नमस्कार केला आणि उखळाला बांधलेल्या कष्टाची आज्ञा घेऊन अदृश्य झाले.
इकडे काय झालं, 2 झाडं मोडल्याचा आवाज आला, प्रचंड आवाज झाला. नंदादिक गोप वीज पडली की काय असं वाटून बाहेर आले. पाहिलं, दोन्ही यमलार्जुन वृक्ष जमिनीवर पडले होते. पण ते का पडले ह्याचं कारण काही स्पष्ट कळलं नाही, म्हणून बुद्धी चक्रावून गेली. समोरच पाहिलं तर कृष्णाला उखळाला बांधलेलं. हे कोणाचं काम आहे, ही घटना कशी घडली हे त्यांना काही कळेना. तिथे लहान मुलं खेळत होती. त्या लहान मुलांना विचारलं, का रे ही झाडं कशी पडली रे? आता लहान मुलं खरं बोलणार. ती मुलं म्हणाली, अहो कृष्ण त्याच्यामधून जात होता आणि उखळ अडकलं दोन्ही झाडामध्ये. आणि तुम्हाला काय सांगावं, आमच्या कृष्णाने असा झटका दिला की झाडं उन्मळून पडली. ती बिचारी कौतुकाने सांगत होती, पण मोठ्या माणसाला खरं वाटत नव्हतं. गोपानी मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. ते म्हणले, एवढा लहानसा मुलगा एवढी मोठी झाडं पाडल, शक्य आहे. पण काही लोकांना शक्यता वाटायला लागली, कारण याच्यापूर्वी त्यांनी मोठमोठी कामं केली होती, संकट दूर केली होती. नंदानी पाहिलं की कृष्णाला उखळाला दोरीनं बांधलेला आहे आणि तो उखळ ओढीत घेऊन चालला आहे. नंद हसू लागले, त्यांनी लगेच सोडवलं. सगळेजण कृष्णाच्या लीलेमध्ये गुंग होऊन गेले. कधी कधी गोपींनी फूस लावल्यावर, कृष्णा नाच की रे, नाचायला लागायचं रे, लहान मुलाला काय. कृष्णा अरे गाणं चांगलं म्हणतोस की भाबडेपणाने गायला लागायचं. गोपानी सांगावं आणि कृष्णाने ते करावं, जणू त्याच्या हातातली कठपुतळी झाली होती. जा रे कृष्णा पाठ घेऊन ये की पाठ आणायचा, जा तराजू आणला, पादत्राणं आणली, दंड थोपट कुस्ती कर, थोपटली. अशा प्रकारे बाललीलांनी सर्व गोकुळवासी लोकांना कृष्ण आनंदित करीत. जगातील जे लोक त्यांना जाणणारे आहेत त्यांना दाखवलं की मी सेवकांच्या ताब्यात आहे, भक्तांच्या. अहम भक्त पराधीनः. एके दिवशी बोरं विकणारी बाई आली. फळ घ्या. आता सर्व फळ देणारा हा भगवान श्रीकृष्ण फळं विकत घेण्याकरता धान्य घेऊन आला. उन्हाळीमध्ये धान्य सांडत आलेलं त्या बाईपाशी आला. फळ विकणाऱ्या बाईने ती फळं जमिनीवर टाकली आणि भगवंतानी आपलं ते उन्हाळीमध्ये आणलेलं धान्य तिच्या रिकाम्या टोपलीमध्ये ओतलं आणि ती रत्नांनी भरून गेली. अहो, परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतं. आता परिस निर्माण करणाऱ्याचा स्पर्श झाल्यावर काय होईल? ज्यांनी परिस निर्माण केला आहे त्या भगवंताचा स्पर्श झाल्यावर धान्याचे मोती होतील नाही ते काय होतील? एके दिवशी खेळता खेळता कृष्ण बलराम यमुनेच्या तीरावर गेले. खेळण्यामध्ये दंग झाले. रोहिणीने पुष्कळ हाका मारल्या. रोहिणीने मुलाचे लाड करणाऱ्या यशोदेला पाठवलं, जा घेऊन ये म्हणून. यशोदेने जाऊन मोठ्यांना हाका मारल्या, हे लाडक्या कृष्णा, हे कमलनयना बाळा, ये तू. खेळून खेळून दमलाशील, खेळ पुरे कर. अरे तुला भूक लागली असेल.
हे बलरामा, कुलनंदना, लहान भावाला घेऊन ये लगेच तू. आज सकाळी न्याहारी केली होतीस, बराच वेळ झाला आहे, जेवायला चल. बलरामा, अरे बाबा, नंद बाबा भोजनाकरता पाटावर बसले आहेत, ते तुमची वाट पाहत आहेत. आम्हाला आनंद द्या. मुलांनो, इतर मुलांना सांगितलं, तुम्ही आपापल्या घरी जा. बघा तुमचं हा अंग सगळं कसं धुळीनं माखलेलं आहे, जावा आंघोळ करा. आज तुमचं जन्मनक्षत्र आहे. आंघोळ करून ब्राह्मणाला गायी दान करा. तुमच्या मित्रांना, त्यांना त्यांच्या आईने न्हाऊ माखू घालून कसं सुंदर दागिने घातलेत बघा. आता तुम्ही सुद्धा नहा, छान छान कपडे घाला, खा प्या आणि मग खेळायला जावा. परीक्षित राजा, चराचराचा शिरोमणी असलेल्या भगवंताला यशोदा आपला पुत्र समजत होती. जिने एका हाताने बलरामाला धरलं, दुसऱ्या हाताने कृष्णाला पकडलं आणि वाड्यामध्ये घेऊन आली. त्यांना न्हाऊ घातलं, औक्षण केलं. नंतर नंदराजा वृद्ध गोपाने विचार केला की या महावनामध्ये मोठमोठी संकटं येत आहेत, काय करावं. त्यांच्यामध्ये उपनंद नावाचा एक वयाने आणि ज्ञानाने मोठा एक गोप होता. तो देश काल परिस्थिती जाणणारा होता, कृष्णाचं कल्याण चिंतणारा होता. तो म्हणाला, श्रीकृष्णावर वारंवार सारखी संकट येत आहेत, आपण दुसरीकडे जाऊ. पहा ना, तिला मारायला पूतना आली, त्याच्या अंगावर छकडा पडला, तृणावर्ताने त्याला आकाशामध्ये उडवून नेला, पण तो राक्षस दगडावर फुटून मेला. यमराणी अर्जुन वृक्ष यांनी पाडले, अंगावर पडले नाही, तो बिचारा वाचला. म्हणून मोठं एखादं संकट अजून आलं नाही तोपर्यंत आपण दुसरीकडे जाऊ. कुठे जायचं? वनं वृंदावनं नाम पशव्यं नवकाननं गोपगोपी गवां सेव्यं पुण्याद्री तृणविरुधम. वृंदावन नावाचं रमणीय असं नवीन वन आहे. तिथे पवित्र पर्वत, गवत, वनस्पती आहेत, प्राण्याकरता पाणी आहे. तुम्हाला जर हे पटत असेल तर आजच आपण तिकडे जाऊ. छकडे जोडा, गुरवासरं घेऊन आम्ही पुढे जातो. उपनंदाचं बोलणं सगळ्याला आवडलं आणि छकड्यावर सामान लादून सगळेजण गाईचे कळप, वासरं घेऊन वृंदावनामध्ये गेले. गाई वासरं पुढे चालली होती. पाठोपाठ रणशिंग, तुताऱ्या जोरजोराने वाजवीत पुरोहित चालले होते. त्याच्यामागे गोपी चालल्या होत्या, त्याच्यामागे यशोदा रोहिणी होत्या. सगळेजण सर्वकाळ आनंद देणाऱ्या वृंदावनामध्ये पोहोचले. अर्धचंद्राकार आपल्या सगळ्या गाड्या उभ्या केल्या, गुरांना राहण्याकरता जागा तयार केल्या. परीक्षित राजा, वृंदावन, गोवर्धन पर्वत, यमुना नदीचं विशाल वाळवंट पाहून कृष्ण आणि बलरामाला अतिशय आनंद झाला. म्हणा, खेळायला जागा चांगली आहे. आता निसर्गच संपलाय. निसर्गाचा नाश करता 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 एक दिवशी या पृथ्वीचं काय होणार आहे. रामकृष्ण बाललीला करू लागले, बोबडे बोलायला लागले. त्यांच्या बोबड्या बोलण्याने गोपींना आनंद होऊ लागला. निरनिळ्या प्रकारचं साहित्य घेऊन ते खेळण्याकरता बाहेर पडत असत. व्रजभूमीजवळ वासरांना चारीत असत. कधी बासरी वाजवत,
कधी गोपडीनं दगड फेकीत, कधी आपल्या पायातील घुंगराच्या नादावर नाचत, कधी गाय बैलाचं सोंग घेऊन खेळत, कधी वळू बनून हंबरत, आपसामध्ये लढत, कधी पशुपक्ष्याचे आवाज काढून सामान्य मुलासारखी खेळत. एकदा कृष्ण आणि बलराम आपल्या मित्राबरोबर यमुना तटावर वासरे चालीत होती. तेव्हा त्यांना मारण्याकरता एक दैत्य आला. तो वासराच्या कळपामध्ये वासराच्या रूपाने शिरला, म्हणून त्याला वत्सासूर म्हटले. वत्साचं रूप धारण केलं. वत्स म्हणजे वासरू. त्यांनी बलरामाला दाखवले आणि हळूहळू त्याच्यावर भाळल्यासारखं दाखवून जवळ पोचला बलरामाच्या. श्रीकृष्णाने खूण केली दादाला की हे वासरू काही सामान्य नाही, हा दैत्य आहे. म्हणून शेपटासह मागचे 2 पाय पकडले आणि आकाशामध्ये गरगर गरगर कर फिरवून त्याला कवठाच्या झाडावर आपटला. तो गतप्राण झाला. शेकडो कवठं खाली पडली. हे पाहून मुलांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. छान 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 म्हणून टाळ्या वाजवून श्रीकृष्णावर ते फुलांचा वर्षाव करू लागले. सर्व लोकाचे एकमेव रक्षक हे आहेत. आता गुराखी बनले आहेत. थोडे मोठे झाले. वासरं घेऊन राखायला घेऊन चालले. एके दिवशी गवळ्याची मुलं आपापल्या वासरांचे कळप घेऊन पाणी पाजण्याकरता यमुना तीरावर आले. वासरांना पाणी पाजलं, स्वतःही पाणी प्याले. तिथं पाहिलं तर एक प्रचंड बगळा त्या ठिकाणी त्यांना दिसला. पर्वता एवढा होता. जणू इंद्राच्या वज्राने तुटून पडलेला एखादा ढगच खाली पडला आहे, पर्वतच खाली पडला आहे असं वाटत होतं. तो बकासूर होता, पूतनेचा भाऊ. भीमाने मारलेला बकासूर वेगळा. हा बक म्हणजे बगळ्याच्या रूपात आहे म्हणून बकासूर म्हटले. पूतना त्याची बहीण होती. आपल्या बहिणीला मारल्यामुळं रागाने तो सूड घ्यायला आला होता. त्याने झेप घेतली आणि कृष्णाला गिळून टाकलं. सगळ्यांनी पाहिलं की कृष्णाला गिळून टाकलेलं आहे. प्राण गेल्यावर इंद्रियाची जशी अवस्था होते तशी सगळ्यांची झाली. श्रीकृष्ण त्या बगळ्याच्या तोंडातून त्याच्या टाळूपाशी पोहोचला आतून आणि त्याने आपलं अंग तापवलं. अंगामध्ये जो अग्नी असतो तो प्रकट केला की जायला लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी अंग तापवलं होतं आणि मुक्ताबाईने मांडे भाजले होते. तसं कृष्णाने आपलं अंग तापवलं. ते त्याला पोळायला लागलं. म्हणून त्यांनी कृष्णाचं शरीर बाहेर फेकून टाकलं. कठोर चोचीनं कृष्णाला मारण्याकरता तुटून पडला. श्रीकृष्णावर झडप घालणार इतक्यात कृष्णाने आपल्या दोन्ही हातांनी दोन्ही चोची पकडल्या. एक चोचीचा वरचा भाग आणि खालचा भाग. आणि गवताची काडी फाडून टाकावी तसा त्याला फाडून टाकला. तेव्हा सगळ्यांनी श्रीकृष्णावर फुलांचा वर्षाव केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. नगारे वाजवू लागले, शंख वाजवू लागले. भगवंताची स्तोत्र म्हणून त्यांना प्रसन्न करून घेऊ लागले. कृष्ण बगळ्याच्या तोंडातून सुखरूप बाहेर आला. सगळ्यांना आनंद झाला. शरीरामध्ये त्यांच्या गेलेलं चैतन्य परत आलं. संध्याकाळी पुन्हा सगळे व्रजामध्ये परत आले. सगळ्यांनी या कथा ऐकल्या आणि आश्चर्यचकित झाले. कृष्ण जणू मृत्यूच्या जबड्यातूनच परत आला होता.
सगळ्यांनी त्या कथा रंगून रंगून सांगितल्या. वत्सासुराला कसं मारलं, बकासुराला कसं मारलं. आपसामध्ये गोप म्हणायला लागले, पहा ना, या बालकाला किती वेळा तरी मृत्यूच्या मुखामध्ये जावे लागले, पण त्याचं अनिष्ट करायला जे आले त्यांचंच अनिष्ट झालं. भयंकर असुर सुद्धा याचं वाकडं काही करू शकले नाहीत. ज्योतीवर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे सगळे नष्ट झाले. खरंच आहे, ब्रह्मवेत्या महात्म्यांची वचनं कधी खोटी होत नाहीत. गर्गाचार्यांनी सांगितलं होतं की याच्यावर संकट येणार आहेत, पण घाबरू नका, तो संकटातून सर्वांना मुक्त करेल. अशा प्रकारे सगळेजण कृष्णाबद्दल गोष्टी बोलत होते. कृष्णाबद्दल बोलताना त्यांना संसारातील दुःखाचा विसर पडत होता. कृष्ण आणि बलराम कधी लपंडाव खेळत, कधी पूल बांधत, कधी वानराप्रमाणे उड्या मारत, लहान मुलाचे खेळ खेळून त्यांनी आपली बाल्यावस्था संपवली. श्री शुक उवाच क्वचिद्वनाशाय मनो दधद्व्रजात् प्रातः समुत्थाय वयस्य वत्सपान् प्रबोधयन् शृङ्गरवेण चारुणा विनिर्गतो वत्सपुरःसरो हरिः. एके दिवशी वनामध्ये भोजन करण्याच्या विचाराने सकाळी उठून तुतारी वाजवून त्यांनी गवळ्याच्या मुलांना जागविलं. तो म्हणाला की मी पुढे जातो आहे, गायी वासरं घेऊन मी पुढे जातो आहे, तुम्ही सर्वजण शिदोऱ्या घेऊन मागावून या. त्याच्याबरोबर प्रेम करणारी मुलं त्याच्याबरोबर निघाली. काय काय घेतलं होतं? सुंदर शिंकी, वेताच्या काठ्या, तुताऱ्या, बासऱ्या, हजारो वासरं होती. गोपानी काचा, गुंजा, रत्न आणि सोन्याचे दागिने घातले होते. याशिवाय वृंदावनामध्ये असलेली रंगीबेरंगी फुलं, मोरपंख याने आपल्याला सजवलं होतं. चेष्टामस्करी चालायची. कोणी एखाद्याचे शिंके चोरून घेई, कोणी काठी, कोणी बासरी. मालकाला कळलं यांनी घेतलंय म्हटलं की तो तिकडे घ्यायला घेणार, इतक्यात तो फेकून देत असे. दुसऱ्याकडे, तिसऱ्याकडून तिसऱ्याकडे, आणि मग सगळे हसत हसत वनाची शोभा पाहत पाहत कृष्ण पुढे निघून गेला. गोपाळ पैज लावायला लागले, मी त्याला शिवणार, मी त्याला आधी शिवणार. सर्वजण कृष्णाकडे पळत जात, त्याच्या अंगाला हात लावत, अशा तऱ्हेनं आनंदाने सगळेजण वनामध्ये खेळत होते. कोणी बासरी वाजवीत, कोणी शिंग फुंकीत, कोणी भ्रमराच्या बरोबर गुणगुणत, कोणी कोकळाच्यासारखं कुहू कुहू करीत. काही मुलं आकाशात उडणाऱ्या पक्ष्याच्या सावलीबरोबर धावत, काही जण हंसाच्या बरोबर त्याच्यासारख्या सुंदर गतीने चालत, काही जण बगळ्याच्या जवळ त्याच्यासारखे डोळे मिटून बसत, तर काही जण मोरांना नाचताना पाहून मोरासारखे नाचत. काही जण वानराचं शेपूट धरून ओढीत, तर दुसरे काही जण त्याच्याबरोबर झाडावर चढीत, त्याच्यासारख्या माकडचेष्टा करीत. दुसरे काही जण एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत. काही मुलं नदीच्या प्रवाहामध्ये बेडकाबरोबर पोहत, त्यांना मागे टाकून पुढे जात. काही मुलं पाण्यामध्ये आपली प्रतिबिंब पाहून स्वतःच हसत. काही जण आपल्या गावाच्या प्रतिध्वनीला नावं ठेवीत. श्रीकृष्ण संतांच्यासाठी ब्रह्मानंदाचा मूर्तिमंत अनुभव आहे.
दास्य करणाऱ्या भक्ताचे ते आराध्य दैवत आहे. पण मायेनं मोहित झालेल्या लोकांच्या दृष्टीने सामान्य बालक आहेत. त्याच भगवंताबरोबर ते पुण्यात्मे खेळत होते. पुष्कळ जन्म घेऊन जितेंद्रिय योग्यांना सुद्धा याच्या चरणकमलाची धूळ मिळणंही शक्य नाही. तेच भगवान श्रीकृष्ण गोकुळामधल्या गवळ्यांना आपणहून दर्शनं देत होत्या. त्या गवळ्यांच्या भाग्याचा महिमा काय वर्णन करावा. एवढ्यात अघासूर नावाचा महान दैत्य तिथे आला. त्याला मुलांची खेळ पाहवले नाही. तो अमृतपान करून अमर झालेल्या देवांना सुद्धा आटपत नव्हता, इतका भयंकर होता. अघासूर सुद्धा पूतना आणि बकासुराचा लहान भाऊ होता. कंसाने त्याला कृष्णाला मारायला पाठवला होता. कृष्णाला बघून तो विचार करायला लागला, माझ्या सख्या भावाला बहिणीला मारणारा हाच आहे, मी याला आज मारून टाकतो. याला मारून मी माझ्या भावा बहिणीचं श्राद्ध करून तिलांजली देईन. असा निश्चय करून त्या दुष्टदैत्याने प्रचंड अजगराचं रूप धारण केलं आणि ज्या रस्त्याने कृष्ण आणि बलराम गोपाळ जात होते तिथे ते शरीर 1 योजन लांब मोठ्या पर्वताप्रमाणे प्रचंड पडलेलं होतं. सगळ्यांना गिळून टाकावं एवढा अवाढव्य जबडा होता. खालचा जबडा जमिनीला टेकला होता, वरचा आभाळाला टेकला होता. जबडे गुहेप्रमाणे होते, दाढा पर्वत शिखराप्रमाणे होत्या, तोंडामध्ये घोर अंधकार होता आणि जीभ होती ती लांब सडक सडकेप्रमाणे दिसत होती. डोळ्यातून दावाग्नीप्रमाणे आग बाहेर पडत होती. इतकी प्रचंड अशी ती शोभा पाहिल्यावर मुलांना वाटलं की हा वृंदावनाचा एखादा देखावा असावा. सापही कळलंच नाही आणि म्हणायला लागले, अरे एखाद्या जीवाप्रमाणे अजगर दिसावा असा हा दिसतो आहे रस्ता. अजगरच होता तो. दुसरा म्हणाला, सूर्याची किरणं पडल्याने खरोखरच जे लाल झालेले ढग आहेत ते असे वाटत आहेत की त्याचा खालचा ओठ आणि वरचा ओठ, वरचा ओठ म्हणजे लाल झालेले ढग आहेत आणि खालचा ओठ म्हणजे लाल अशी जमीन आहे. याचे मुख अजगराप्रमाणे दिसते आहे, गुहेप्रमाणे आहे. याची जीभ आहे ती लांब रुंद सडक असावी अशी दिसते आहे. आग लागल्यामुळे जळजळीत हवा बाहेर यायला लागलेली आहे. हा अजगराचा श्वासच वाटतो. याच्या पोटामध्ये जळलेल्या प्राण्यांची दुर्गंधी येते आहे. वनामध्ये ज्याप्रमाणे वणवा लागल्यावर जळलेल्या जनावरांच्या मांसाचा दुर्गंध यावा तसा याच्या श्वासातून दुर्गंध येतो आहे. हा आम्हाला गिळून टाकेल की काय. अज्ञानी मुलांनी आपसामध्ये केलेली ही भ्रामक चर्चा होती. कृष्ण म्हणाले, अरे यांना खरा अजगर सुद्धा खोटा वाटायला लागलाय. म्हणून ते रस्ता समजून अजगराच्या तोंडामध्ये चालत गेले. अघासुराने त्यांना गिळलं नाही का, कृष्ण येण्याची वाट पाहत होता. तो कृष्णाला गिळायचं होतं. आणि मग सगळी मुलं आतमध्ये गेल्यानंतर कृष्णाने पाहिलं की अघासुराच्या जठराग्नीचे हे भक्ष्य बनलेले आहे. काय करावं. या दुष्टाला तर मारलं पाहिजे, मुलांचं तर रक्षण केलं पाहिजे. म्हणून वासरं मुलं आत गेल्यानंतर भगवान गेले पुढे. आपलं शरीर त्यांनी त्याच्या जबड्यात घातलं.
खालचा पाय खालच्या ओठावर दाबला, डोकं टाळूला लावलं. त्यामुळे श्वासोच्छ्वास बंद झाला अजगराचा. तो वळवळू लागला आणि आतल्यात कोंडलेला श्वास ब्रह्मरंध्र फोडून बाहेर पडला. अशा प्रकारे त्याला मारून टाकला. हळूहळू ते अजगर कृष्णाने आपली उंची वाढवली. त्याबरोबर ते मागं फाटत गेलं आणि मरण पावलं. त्या अजगराच्या स्थूल शरीरातून एक दिव्य ज्योत बाहेर पडली. दाही दिशा झगमगल्या आणि सगळ्यांच्या देखत भगवंतामध्ये ती विलीन झाली. अघासुर मेल्यावर देवानी फुलांचा वर्षाव केला. गोपाल कृष्ण भगवान की. आनंदाने सुंदर वाद्य वाजवू लागले, मंगल गीतं म्हणू लागले, जय जयकार करू लागले. कृष्णाचा हा महिमा ऐकून ब्रह्मदेव तिथे ताबडतोब आले. परीक्षित राजा, अजगराचं कातडं शिल्लक राहिलं तिथं आणि मुलं त्या गुहेतून आत जाऊन बाहेर पडायला लागली. अशा प्रकारे खेळ खेळायला लागली. ही लीला भगवंताने आपल्या कुमार अवस्थेमध्ये केली, म्हणजे 5व्या वर्षी. पण गवळ्याच्या मुलाने ती पाहिली सुद्धा होती, पण पौगंड अवस्थेमध्ये म्हणजे 6व्या वर्षी गोकुळामध्ये येऊन सांगितली. 5व्या वर्षी घडलेली अघासुर मर्दनाची कथा 6व्या वर्षी येऊन गोकुळात सांगितली. मधल्या 1 वर्षाचं काय झालं हे विचारल्यावर पुढे मग त्याची कथा सांगितलेली आहे. सूत म्हणतात, श्रीकृष्णाने ज्यांना जीवदान दिलं होतं त्या आपल्या रक्षणकर्त्याचे हे अद्भुत चरित्र ऐकले परीक्षितीनं. आणि शुकांना पुन्हा प्रश्न विचारला, मुनिवर्य, आपण म्हणालात की 5व्या वर्षातली लीला मुलांनी व्रजामध्ये 6व्या वर्षी येऊन सांगितली. मला आश्चर्य वाटतंय, मधलं वर्ष गेलं कुठं? 1 वर्ष हे सगळे होते कुठं? आपण कृपा करून सांगावं, कारण ही कृष्णाची माया असली पाहिजे. गुरुदेव, मी नाममात्र क्षत्रिय असून आमचं भाग्य एवढं मोठं की आपल्या मुखातून परमपवित्र कृष्ण लीला आम्ही वारंवार ऐकत आहोत. सूत म्हणतात, हे शौनका, परीक्षितीनं असं जेव्हा विचारलं तेव्हा शुकांना भगवंताची ती लीला आठवली. त्यामुळे त्यांची सर्व इंद्रिय व अंतःकरण भगवंताच्या लीलेने स्वतःकडे खेचले. हळूहळू तो भानावर आला आणि मग परीक्षितीला सांगू लागला की वर्षभर मुलं कुठं होती,